कडे सलामीचा फलंदाज बाला धनवे हा फलंदाजीसाठी सज्ज होते, तर दुसऱ्या बाजूने अष्टपैलू खेळाडू ज्यांनी मागच्या सामन्यात अर्धशतक झळकावलं तो चंद्रकांत भोईर राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज होते. टीट फॉर टॅट जबरदस्त मुकाबला संघर्ष पाहायला मिळाला दोन खेळाडूंमध्ये. बाला धनवे आणि चंद्रकांत भोईर दोन्ही दिग्गज खेळाडू, लिजंड खेळाडू आहेत. अनेक मैदान त्यांनी गाजवलेत आणि अजूनही गाजवत आहेत. त्याचं प्रत्यक्षात या ठिकाणी पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट बाला धनवेसाठी. पहिला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, अप्रतिम चेंडूची फेक म्हणावी लागेल चंद्रकांत भोईर याच्या माध्यमातून. भातान संघाचा खेळाडू मनीष आणि चंद्रकांत भोईर दोन्ही लिजंड खेळाडू, परंतु मनीष आपल्यात नाहीये पण त्याच्या आठवणी मात्र टेनिस क्रिकेटमध्ये सतत घेतल्या जातात. चेंडू हवेत, बघूया झेल होतोय का. ओ हो, झेल सुटला आणि सरळ चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. तर मित्रांनो पंचांचा या ठिकाणी इशारा होते 6 धावांचा. असं वाटतं की झेल होईल परंतु निसट. ओके ओके ओके. बाला धनवे आपल्या फलंदाजीचा या ठिकाणी करत असताना हा चेंडू खडे खडे लेग ग्लान्स केला. चेंडू जाते शॉर्ट मिडॉनला, एक धाव पूर्ण करतोय. संघाची धावसंख्या होते बिनबाद 7. एक उत्तुंग असा षटकार बाला धनवे याच्या बॅट मधून आला. तदनंतर आता नॉस्ट्रिक इंचा फलंदाज स्ट्राईक वर जातोय शरद पाटील. कोपर संघाचा धडकेबाज फलंदाज. अप्रतिम कामगिरी आतापर्यंत याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यास आजच्या दिवसातला शेवटचा साखळी सामना. हो, हा चेंडू मिडो आपला भिडकावून दिला. बघूया झेल होते का क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि फलंदाज शरद पाटील याचा अंत. हवेत खेळण्याचा प्रयत्न फटका फसला आणि फलंदाज शरद पाटील व्यक्तिगत 0 या धावसंख्येवर बाद होतोय. आतापर्यंत धावा झाल्यात त्या 7. सुधीर दादा, आता आपण बघितला शरदने फटका मारला आणि कॅच आउट झाला. त्यानंतर तो बॉल चेक करायला लागला. पहिले MRI चे चेंडू असायचे, बॉल तुम्हाला एकच असायचा, चेक करणं वगैरे हे काही प्रकार नव्हते. आपल्याला चेक बॉल तो गोटा खेळून गोटा करायला लागायचा. पहिले 4 षटकं तर आपल्याला खेळून गोटा करायला लागायचा, नंतर तुम्हाला मारायचे ना. हे रनर ते असायचे पहिले MRI च्या चेंडूवर. आता पॉवर प्लेचा जमाना आल्यापासून रणनीती चेंज होतात. पहिल्या 2 ओव्हरला मारतात आणि नंतर मग आरामात खेळत बसतात. नक्कीच या ठिकाणी चांगलं विश्लेषण चालू आहे. सुंदर चेंडू आणि हा मिडऑफच्या दिशेने खेळून काढलाय सरळ क्षेत्राच्या हातामध्ये. महेश म्हात्रे फलंदाजीसाठी नवीन फलंदाज. तर नक्कीच या ठिकाणी आपले भाऊ या ठिकाणी चांगली माहिती देत आहेत. आणि खरंच आहे, मी पाहिले ते क्रिकेट की पहिले 8 षटकांच्या सामन्यामध्ये सुरुवातीच्या कमीत कमी 2 ते 4 ओव्हर चेंडू जुना करण्याचा प्रयत्न असायचा. हा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी. चेंडू जात आहे लॉंग ऑनच्या दिशेने, एकदा पूर्ण केली, दुहेरी धावेचा प्रयत्न होतोय. बघूया सफल होते का प्रयत्न. आणि हा यशस्वी प्रयत्न. 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचतोय 1 बाद 9. नक्कीच या ठिकाणी परत एकदा माहिती येतोय बाला धनवेच्या बाबतीमध्ये की त्यांचा वयाचा जर विचार केला तर 48+ हे त्यांचं वय आणि सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. खरंच मित्रांनो अतिशय उल्लेखनीय कामगिरी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. दादा पहिले क्रिकेटमध्ये रिटायरमेंटचं वय असायचं जरा, प्लेयर 32-35च्या आसपास आला की रिटायर व्हायचा क्रिकेटमधनं. पण आता या 40+ मुळे हे रिटायरमेंटचं एज क्रिकेटमध्ये रिटायर होणं ही संकल्पनाच नाहीशी झालेली आहे. नक्कीच भावाने दुसरा जर विचार केला की एक पुनर्जीवन नवजीवन म्हणावं लागेल क्रिकेटला. कारण की आपण विचार केला तर सर्व जर श्रेय द्यायचं असेल तर नवी मुंबई क्रिकेट 40+ असोसिएशनला द्यावं लागेल की त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने 40+ला चालना मिळाली. आणि जर विचार केला की 30-32 नंतर असं वाटायचं की आता आपलं खेळायचं वय नाही. परंतु मित्रांनो आपण चिरंतन क्रिकेट खेळू शकतो. जोपर्यंत आपल्या शरीराची मुवमेंट होते तोपर्यंत आपण क्रिकेट खेळू शकतो. याचं प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे आपले देसाई गावचे काका सुखदेव काका हे आपलं एक फार मोठं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर विचार केला की माझ्या लहानपणापासून मी जे क्रिकेट बघितलंय त्या माझ्या रायगडमध्ये सर्वोत्तम महान खेळाडू म्हणून मी त्यांची ओळख करून देईन असे आपले नरेशजी गायकवाड. अप्रतिम खेळ अजूनही मित्रांनो त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तेही जवळजवळ आता
55च्या याच्यामध्ये आहेत. तसे शंकरदादा म्हात्रे असतील, असे अनेक दिग्गज आपल्याला पाहायला मिळते की अजूनही त्यांचं क्रिकेट 16 वर्षाच्या मुलाला लाजवेल असं त्यांचं क्रिकेट अजूनही पाहायला मिळतंय. पाहूया परत एकदा मैदानाकडे. महेश म्हात्रे फलंदाजीसाठी तर दुसऱ्या इंड कडून गोलंदाजी करतोय सतीश गायकर. हा सुंदर चेंडू होता, ट्रॅप केलाय चेंडू, शॉट कव्हर पॉइंटच्या दिशेने एक धाव मिळतो. एका धावने संघाची धाव संख्या होते डबल अंकामध्ये 1-10. दादा खरंच आपण उल्लेख केला नवी मुंबईचे प्रदीप पाटील, त्यांनी ही 40+ संकल्पना राबवली आणि आता ती भरलेली आहे. आपण बघतोय 40+ सामने आता सगळीकडे रेग्युलर व्हायला लागलेले आहेत. पहिल्या 40+ क्रिकेट असं नव्हतं. 40+ म्हणजे चला मजा करूया, 40+ चला जुने जाणते आपले सगळे मित्र भेटायचे, एक मॅच खेळायचो आणि सगळे बसायचे, पण आता तसं राहिलेलं नाही. बिल्कुल एक अच्छी गेंद थी और सीधा खेला इस बार बल्ले के साथ, गेंद 6 रन के लिए. चांगला फट हॅलो सरळ बॅटने या ठिकाणी फटका पाहायला मिळतो. आणि या 48+ नंतर अशा प्रकारचे फटके असतील तर भाऊ खरंच सांगतो मी की ज्यावेळी हा फलंदाज म्हणजे बाळा धनवे वयाच्या 16व्या वर्षी कसे खेळत असतील याचा उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुधीर दादा, बाळा धनवे मी तुम्हाला मगाशीच उल्लेख केला, बाळा धनवे अजूनही ओपनचं क्रिकेट खेळतात, त्यांचं ग्रामीणचं क्रिकेट खेळतात आणि ह्याच जोशाने तरुणाला लाजवेल याच प्रकारे खेळत असतात. हो, सरळ बॅटने परत एकदा चेंडू जातोय, लॉंग ऑफच्या दिशेने एकदा पूर्ण केली. आणि हेच खासियत आहे की जे फलंदाज सरळ बॅटने खेळतात ना त्यांना खूप चान्स कमी असतो बॉल डॉट होण्याचा. बरोबर दादा, बॅट सरळ ठेवली तरच तुम्हाला बॉलवर नजर ठेवायला भेटते, आपले डोकं स्थिर राहतं, पण तेव्हाच आपण बॉलवर नजर ठेवू शकतो. म्हणून क्रिकेटमध्ये सातत्याने म्हटलं जातं. आणि हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने एक धाव. एका धावने संघाची धाव संख्या होतोय 18. तर या ठिकाणी नेहमीच क्रिकेटमध्ये सातत्याने उल्लेख केला जातो की फॉर्म इज टेम्पर आणि क्लास इज परमनंट. तुमच्याकडे क्लास असेल तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये फलंदाजी करू शकता, कारण फॉर्म हा टेम्परवरीच असतो, पण जो क्लास असतो तो क्लास मात्र आपल्या लाईफमध्ये टिकून राहतो. त्याचं प्रत्यक्ष उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळतोय तो बाला धनवे याच्या बॅटमधून. परत एकदा चेंडू सरळ खेळून काढलाय, पंचांच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. अप्रतिम फलंदाजी. दादा फॉर्मचं आपण म्हणलं, फॉर्म प्रत्येक वेळी आपल्या बॅटला बॉल लागेल असं नाही, कारण की गोलंदाजी चांगले झालेले आहेत, विकेट चांगले आहेत, बॉल चांगले टर्न होतात, पहिल्यासारखे नाही. जर तुमचा क्लास असेल, तुमचे टेक्निक, तुमचे बेसिक्स चांगले असतील तर तुम्ही कोणत्याही गोलंदाजाविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत कसंही खेळू शकता. निश्चित जर आपण विचार केला टेनिस क्रिकेट किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये म्हणजे खऱ्या अर्थाने पाहायला मिळतो कितीतरी असे फलंदाज येतात 2-3 मॅच मध्ये असे फटकेबाजी करतात की त्यांची सर्वत्र चर्चा होते, परंतु तोच फलंदाज 1-2 वर्षामध्ये संघाच्या बाहेर असतो. जर आपण विचार केला की राहुल द्रविड असेल, सचिन तेंडुलकर असेल, व्ही.एस. लक्ष्मण असेल, असे भारतीय अनेक क्रिकेटपटू आहेत की त्यांच्या फलंदाजीकडे जर बघितलं आपण की जवळ तब्बल त्यांनी 10, 15, 20 वर्ष भारतीय क्रिकेटची सेवा केली, ती केवळ आपल्या क्लासच्या जोरावर. तर परत एकदा बाळा धनवे आपल्या फलंदाजीची सुंदर चेंडू, आखूड टप्प्याचा फसवा चेंडू, स्लो डिलिव्हरी पाहायला मिळाली. ज्या स्पीडने गोलंदाजी करतो त्याच्या विपरीत परिस्थितीत या ठिकाणी पाहायला मिळाली आणि सुंदर एक ओव्हर कंप्लीट. दादा क्रिकेटमध्ये आपण बोलतो फॉर्म आपला टेम्पररी असतं, क्लास परमनंटसाठी आपल्याला तेवढा मेहनत करावी लागते. शॉर्टर फॉर्मॅटमध्ये आपण फक्त पॉवर रेटिंग बघत असतो. शॉर्टर फॉर्मॅट आता लेदर क्रिकेटमध्ये पहिले 5 दिवसाचे 6 दिवसाचे सामने असायचे, 1 दिवस रेस्ट असायचा. नंतर वन डे क्रिकेट आला, त्यात पण 60 षटकं, नंतर 55 षटकं, आता 50 षटकांवर ते सामने आले. ते पण कमी झालं तर आता 20-20 आलं, 20-20 कमी झालं तर 10-10 क्रिकेट आलं. आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये पण असंच आहे, 8 ओव्हरचे सामने असायचे, नंतर 6 ओव्हरवर आले, 6 नंतर 4, 2, 1 टॉस, चिठ्ठी, याच्यावर पण सामने व्हायला लागले. त्यामुळं माणसाचा फॉर्म आणि क्लास त्यांना दाखवायचा वेळच नाही किंवा चान्सच नाही. त्यामुळे आता हे पुन्हा आपण 6 ओव्हरचे 8 ओव्हरचे सामने पुन्हा सुरू करून प्रत्येकाला आपला जो क्लास आहे तो क्लास टिकवण्यासाठी आणि आपला फॉर्म पुन्हा आणण्यासाठी आपण हे प्रयत्न चालू आहेत. नक्कीच या ठिकाणी चांगला प्रयत्न मास्टर 40+
ग्रामीण रायगड या माध्यमातून या ठिकाणी केला गेलाय. आणि निश्चित दुसरा जर आपण विचार केला बघा की 6 दिवसांचे सामने, 5 दिवसांचे, त्यानंतर मग 60 ओव्हर, 50 ओव्हर, 10 ओव्हर, 20 ओव्हर, आपण ही चर्चा कंटिन्यू करू. आणि यानंतर आता गोलंदाजीसाठी मध्ये परिवर्तन होतोय. तो रवी कडू, जुई गावचा हा खेळाडू. या सर्व क्रिकेटमध्ये फार कमी प्रमाणात असे फिरकीचे जादूगार पाहायला मिळाले. तर मी उल्लेख करेन या ठिकाणी की नवज्योत तक्का या संघाकडून खेळणारा सचिन हिरवे हा रायगडमधील पहिला फिरकी गोलंदाज, लेग स्पिन करायचा. आणि तदनंतर विचार केला तर रवी कडू हा दुसरा खेळाडू असेल. आणि त्याच्यानंतर तिसरा क्रमांक लागेल तो आपला रघुनाथ परदेशी. रवी कडू गोलंदाज सज्ज आणि हा चेंडू महेश म्हात्रेने भिडकावून दिलाय सरळ लॉंगाच्या दिशेने. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी फलंदाज महेश म्हात्रे बाद. आणि आपण विचार करत होतो भविष्यात या ठिकाणी की आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा की सातत्याने बदल आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यानंतर आपण ग्रामीण क्रिकेटचा विचार केला की जे 8 ओव्हरचे सामने व्हायचे 6 षटकांचे, त्यानंतर 5, 4, 3, 2, 1. पण काय असतं की अज्ञान आणि विज्ञान या दोन गोष्टी असतात. ज्यावेळी अज्ञानामध्ये खूप आनंद असतो आणि जेव्हा आपण विज्ञानामध्ये जातो त्यावेळी त्या गोष्टीचा आनंद हा निघून जातो. तसंच झालं की जशी जशी डेव्हलपमेंट होत जाते आणि त्या डेव्हलपमेंटमध्ये खऱ्या अर्थाने माणसाचा आनंद हिरावला जातो. आज जर आपण विचार केला, जर तुम्हाला फलंदाजीचं जर तंत्र पाहायचं असेल, क्लास पाहायचा असेल, तर तुम्ही 8 षटकांचे सामने परत ठेवा. परत तुम्हाला त्या ठिकाणी एक फलंदाजीचा कस पाहायला मिळेल. कारण की आता आपल्या सिंगल डबल कसे घेतले जातात हेच पाहायला मिळत नाहीये. आणि त्यावेळी आपण विचार केला की शेताचा क्रिकेट जास्त होता. जेव्हा शेती कापून होणार त्यावेळी ते पिच बनवला जायचा. आणि हा चेंडू बघा, आम्ही या ठिकाणी म्हटलं होतं की हा फिरकीचा जादूगार आहे. गोलंदाज रवी कडू आणि फलंदाज आहे तो मात्र बाळा धनवे. दोन्ही लिजेंड खेळाडू आणि खऱ्या अर्थाने आता गंमत पाहायला मिळेल. 48 विरुद्ध 48. हो, परत एकदा जोरदार अपील होतोय. लगातार 2 चेंडू या गोलंदाजाने डॉट केलेत फलंदाज बाला धनवेला. जबरदस्त गोलंदाजी, अनेक सामने या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीच्या जीवावर जिंकून दिले जुई संघाला. अप्रतिम गोलंदाज. हा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, कॉटन बॉल होण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झाली होती गोलंदाज रवी कडूला, परंतु एक धाव मिळतोय बाळा धनवेला. एका धावाने संघाची धाव संख्या होते क्वार्टर सेंचुरी, म्हणजेच 25 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. हो, रत्नदीप साडे. मी आताच म्हटलं होतं की या गोलंदाजावर फलंदाजी करणं सहजासहजी शक्य नाहीये. सिंगल्स मोठे फटके येणार नाही या गोलंदाजीवर. रवी कडून दाखवून दिलंय मी का या वयात 48 वय झालंय माझं, तरी मी का या वयात मला संघ घेण्यासाठी चुरस लावतो, का ऑप्शन मध्ये माझ्यावर बोली लागते. रवी कडून दाखवून दिलेलं आहे. भाऊ पटेल, आपण जर विचार केला, हॅलो भाऊ सर, या ठिकाणी जर आपण विचार केला ना रवी कडूचा, तर म्हणजे कित्येक मॅचेस अशा मी पाहिल्यात की ह्या गोलंदाजाला मारण्यासाठी फलंदाज तडफडायचे अक्षरशः, परंतु या गोलंदाजाने कुठल्याही फलंदाजाला हवे होऊन दिले नाहीये. बरोबर दादा, फिरकीचा जादूगर का आपण त्याला म्हणतोय हे इथे दाखवून देतोय. हवा आहे, आपण बघतोय, आपण गेले सतत 6 दिवस बघतोय ह्या मैदानावर ह्या एंडनी गोलंदाजी टाकणं किती मुश्किल आहे. भले भले गोलंदाज रिटायरमेंटचा विचार करायला लागलेत. आपण बोलतो 40 रिटायर नाही होत, पण ह्या एंडनी मार खाऊन बरेच गोलंदाज रिटायरमेंटचा विचारात आहेत, पण रवीनी ह्या एंडनी चांगलीच गोलंदाजी करतोय. हो, संतोष पवार या ठिकाणी सन्मान देतोय. या चेंडूला सिंगल एक मिळतोय. एकेरी धाव्याने खाता खोलतोय संतोष पवार. या एकेरी धाव्याने संघाची धावसंख्या होतोय 3/26 आणि गोल्डन ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळतो रवी कडूच्या माध्यमातून. आतापर्यंत तब्बल फक्त 2 धावा खर्च करून 2 गडी बाद केलेत. दादा, आपण मगाशी बोलले अज्ञान आणि विज्ञान. अज्ञान होतं तेव्हा चांगलं होतं. आपण शेतातलं क्रिकेट खेळायचो, ग्रामीण क्रिकेट खेळायचो. शेतातलं क्रिकेट असायचं, बॉल ढेपलात गेला 1 धाव, 2 धाव, 3 धाव, 5 धाव, किती धावू शकत होतो आपण. पण आता ग्राउंड आपले आउटफील्ड फास्ट झालेत. ग्राउंड आपण प्रत्येक ठिकाणी रोलिंग करतो, त्यामुळे बॉल मारला, कट लागला, एज लागला, 4 धावा जातात. बॅट्समन त्यामुळे पण आळशी झालेले आहेत.
बॅट्समन धावण्याचा प्रयत्नच करत नाही, एक धाव घेतात, शांत बसतात. ढेपळातल्या क्रिकेटमध्ये तसं नव्हतं. ढेपळात अज्ञान होता, पण त्यात स्टॅमिना होता, धावपळ होती. क्रिकेटमध्ये तेव्हा सगळं होतं. नक्कीच त्यावेळी क्रिकेटला खूप मजा असायची. सकाळी 8 ते 8:30च्या दरम्यान पहिला चेंडू हा पडायचा, सामना व्हायचा आणि 8 षटकं खेळायला मिळायची. खूप मोठी त्यावेळी पर्वणी होती टेनिस क्रिकेटमधल्या खेळाडूंना खेळण्याची एक मोठी. आणि त्यावेळी जर विचार केला तर संपूर्ण गाव मॅच पाहायला असायचा. परंतु आता एवढा प्रगत क्रिकेट असून सुद्धा लोकांची पाहण्याची संख्या ती घटलेली आहे, कारण की युट्यूबच्या माध्यमातून लोक जास्त आनंद घेतात आणि क्रिकेट मधला थोडासा आनंद प्रेक्षक वर्गाचा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण लोक मैदानावर खूप कमी प्रमाणात पाहताना आपल्याला मिळतात. यशवंत वाघमारे एअरपोर्ट इन कडून आणि हा चेंडू सरळ ट्रॅप केलाय थर्डमॅनच्या डोक्यावरून, परंतु झेल बाद होतोय. संतोष पवार हा फलंदाज बाद. दीपक पवार यांनी सुंदर या ठिकाणी झेल पकडला आणि फलंदाज बाद होते संतोष पवार. आणि नक्कीच संतोष पवार यांच्यावर फार मोठी जिम्मेदारी आहे. रायगड ग्रामीणचे ते अध्यक्ष आहेत. दादा, ह्या आयोजनामुळे पण संतोष पवार यांना प्रॅक्टिस करता येत नव्हती, पण हा शॉट पण त्यांनी चांगला शॉर्ट पिच बॉलला चांगला शॉट मारला, पण हार्ड लक. नाही, नक्कीच आम्ही खूप जवळून संतोष पवार यांना बघितले. आमचे वर्गमित्र आहेत ते आणि आमचे मामा पण लागतात. त्यांचं खूप क्रिकेट आम्ही पाहिले. चांगला फलंदाजी आहे त्यांची, चांगली गोलंदाजी पण आहे. अष्टपैलू कामगिरी त्यांची सातत्याने पाहायला मिळते, परंतु या आयोजनादरम्यान त्यांना प्रॅक्टिसला वेळ मिळाली नाहीये. परंतु यशवंत वाघमारे हा चेंडू बघा, बाळा धनवेच्या बॅट मधून निघालेला हा चौकार. हवेच्या विरोधात जाऊन सुद्धा फलंदाजी करण्याची क्षमता असलेला हा फलंदाज बाळा धनवे, मॅन फ्रॉम कर्जत आणि मिस्टर दहिवली. विचार केला आपण, कर्जत या शहराचा जास्त प्रमाणात ग्रामीण विभाग जास्त आहे, परंतु त्या ठिकाणी आपण संपूर्ण आशिया खंडामध्ये सर्वात जास्त फार्म हाऊस असलेला हा तालुका. हो, आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु या ठिकाणी चेंडू नोबॉल असल्याचा एक्स्ट्रा बाउन्स म्हणजे एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. फ्री हिट. नक्कीच आम्हाला सुद्धा काही दिवसातच कर्जतचं नागरिकत्व प्राप्त होणार आहे. हा चेंडू हाफ स्टंप वरचा आणि फ्री हिट आहे. या ठिकाणी फलंदाज धावचित. लेझी क्रिकेट या ठिकाणी पाहायला आणि बऱ्याचदा अशा गोष्टी होतात की फ्री हिट हे लक्षात राहत नाहीये. फ्री हिट बाळाच्या लक्षात होती, पण त्याच्या नॉन स्ट्रायकरच्या लक्षातच नव्हती. त्याला वाटलं बाळा आउट झालाय. नक्कीच. अब एंट्री हो चुकी है बलवंत राय की. फिल्मों में सबसे फेमस नाम है बलवंत राय, और दूसरी तरफ यशवंत वाघमारे अपने गेंदबाजी का अच्छा प्रदर्शन करते हुए, कसी हुई गेंदबाजी, तीखा मारा उनकी ओर से. हालांकि इससे पहले एक चौका जरूर दागा था बल्लेबाज बाला धनवे ने, लेकिन एक बार फिर से वापसी करते हुए राइट आर्म राउंड द विकेट. और एक गेंद बलवंत के बल्ले से निकलती हुई आते ही 6 रन के साथ खाता खोला. लाजवाब छक्का. ये ताकत है बलवंत राय की. देखिए, ये छक्का मारने के बाद मुझे याद आ रही है कि जगदीश दाभोलकर और सोनिया गायकवाड़ की उनको आदत थी वेरी फर्स्ट पहले गेंद के ऊपर छक्का दागने की. सुंदर चेंडू यशवंत वाघमारे याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर कायचा चेंडू खाली राहिला. फलंदाज बलवंत राय त्यांनी नक्कीच 6 धावांनी आपली खातं उघडलं होतं. तोच फलंदाज या ठिकाणी आता फलंदाजी करते. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू एक अनोख्या शैलीत या ठिकाणी फटका मारला. एकदा पूर्ण केली, मिसफील्ड पाहायला मिळतोय आणि दुहेरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण होतोय. या 2 धावेने संघाची धाव संख्या होतोय 39.
39 धावा धावफलकावर झळकत असताना आणि षटक क्रमांक आता चौथं संपल्या. उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक. पाहूया किती धावा या ठिकाणी फलंदाज जमा करतात आपल्या संघासाठी. तदनंतर आम्ही परत एकदा बोलतोय भाऊ पाटील यांच्याकडे. जर आपण परत एकदा विषय काढतो की पूर्वीचा क्रिकेट आणि त्या पूर्वीच्या क्रिकेटची जी स्टोरी होती, थोडक्यात आपण विचार केला की त्यावेळी फक्त एक बॅट त्या संघाकडे असायची. दुसरी बॅटसाठी मात्र धावण्यासाठी जी बॅट लागायची ती एखाद्या संघाकडून उसनी घेऊन खेळत असे. त्यानंतर त्यांनी पण त्या संघाने दिली तर ठीक, नाहीतर एखादा लाकूड वगैरे घेऊन. बॅट नसली तर भेंडीच्या काट्या असायच्यात. हो, स्टंपला पण आपण भेंडीच्या काट्याच वापरायचो. आणि खरंच त्यावेळीचा जो क्रिकेट होता, जर एक बॅट आणली तर ते 11 खेळाडूंनी तीच बॅट ऍडजस्ट करून खेळायची. त्यावेळी 900 ग्रॅमची बॅट पाहिजे, 1000 ग्रॅमची बॅट पाहिजे, असा कुठलाही चॉईस नसायचा. दादा काय बॅटचं वजन हे मी आताच बघायला लागलोय. आपण पण एवढं वर्ष क्रिकेट खेळतो, बॅट वजनावर घेतात ते आता कळायला लागलं. हो हो, परत एकदा या ठिकाणी खऱ्या अर्थाने खुन्नस पाहायला मिळतोय की बाला धनवे सारख्या फलंदाजाला गप्प करून सोडलाय ते रवीकडून. याही चेंडू म्हणजे पहिल्याच चेंडू त्यांनी डॉट केलाय. बघूया आता या ठिकाणी एक मोठा संघर्ष पाहायला मिळतोय. दोघांकडे सारखाच अनुभव आहे. बोल्ट आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने बाजी मारली ती गोलंदाज रवी कडू याने. आतापर्यंत मला वाटतंय की जो काही कारकीर्द झाली बाला धनवेची, तर रवी कडूला बहुतेक त्यांचा सामना झाला नसावा. बरोबर आहे. रवी कडू आपल्या इकडच्या पट्ट्यातच खेळलेला, बाळा तिकडे खेळायला. आणि बाळा आता 40+ खेळायला लागल्यापासून रवी काय जास्त 40+ पण खेळत नाही, ग्रामीण मध्ये असतो. बाळा कर्जत मध्ये असतो आणि इकडे ओपन मध्ये असतो. पण आता मला तर वाटतं रवी प्रत्येक संघात दिसेल. नक्कीच नक्कीच. आणि भाऊ सर, आपलं जर रवीच्या बाबतीत म्हणायचं झालं ना, खूप आवड, प्रचंड आवड असलेला हा गोलंदाज आहे. प्रचंड आवड. मी आतापर्यंत जेवढ्या मग 40+च्या मॅचेस बघितल्यात ना, ओपन जरी असतील, ग्रामीण ओपन वगैरे, पण कुठल्या ना कुठल्या संघाच्या माध्यमातून आपण त्यांना खेळताना पाहू शकता. हो नक्कीच. आता तर रविवार बोली लागेल भरपूर. नवीन बॅट्समन कोण आहे? नितीन पाटील नवीन फलंदाज. आतापर्यंत 2 चेंडू डॉट टाकलेत गोलंदाज रवीकडून. एक सफलता पण मिळाली. परत एकदा हा चेंडू लेग स्टंपवरचा टप्पा पडल्यानंतर एष्ट्यांना सोडून जाणारा चेंडू. पंच वाईट बॉल असल्याचा निर्वाळा देतात. अवंत धावसंख्येमध्ये भर. अवंत धावसंख्या 1 आणि संघाची धावसंख्या होतोय ती 40. आणि पंच या ठिकाणी हात उंचावर करून सांगत आहेत की हा षटकार. नितीन पाटीलच्या बॅट मधून निघाला हा षटकार. 6 आणि पुढे सरकते धावसंख्या 46. दादा, पूर्वीचा क्रिकेट आत्ताचं क्रिकेट. पूर्वीच्या क्रिकेटमध्ये आपण 8 षटकांचे सामने असायचे. 8 षटकात जेमतेम 50 धावा, 48 धावा असाच स्कोर व्हायचा. एखादा षटकार लागायचा. तेव्हा षटकार हे मारण्याचा उद्देशच नसा बॅट्समनना बॉल टू बॉल रन काढा. कारण त्यांच्याकडे बॉलर पण असे असायचे की त्या रन पण डिपेंड करण्याची त्यांची एक कुवत असायची. नक्कीच नक्कीच. मी बघितलं की 48 चेंडू मध्ये 48 धावा सुद्धा चेस होत नव्हत्या. आणि हा चेंडू फुलटाच होता. चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने, एकदा पूर्ण केली दुहेरी धावेचा या ठिकाणी प्रयत्न. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. फलंदाज नितीन पाटील या ठिकाणी बाद होतोय. आतापर्यंत मी विचार केला तर 7 गडी बाद झालेत आणि धावसंख्या ती मात्र 47. सॉरी 47 धावसंख्या झाली. 7 बाद 47. तर पूर्वीचं जर सातत्याने नक्कीच, आणि जुनं ते सोनं ते वारंवार त्याचा विचार करावा लागेल. कारण की क्रिकेटमध्ये सातत्याने बदल झाला, परंतु त्या बदला पाठीमागे क्रिकेट खेळाडूंना आणि प्रेक्षकांना आनंद मिळत नाही याची नक्कीच नित्यांत गरज आहे की जुनं पाठीमागे काय झालं याचा थोडासा तरी विचार करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. पहिले क्रिकेट फक्त शुक्रवार शनिवार रविवार किंवा शनिवार रविवार कंपल्सरी. आता आपण बघाल शनिवार रविवार असे क्रिकेटमध्ये वार कोणता राहिलेला नाही. कधी मॅचेस असतात, कुठेही असतात. पावसाळा असो, उन्हाळा असो, दिवस रात्र, थंडी, काही असो, क्रिकेट निरंतर चालू आहे. त्यामुळे कुठेतरी क्रिकेटचा क्रेज कमी झालाय असं म्हणत नाही, पण क्रिकेटमध्ये क्वालिटी कमी होत चाललेली असं वाटतंय. नक्कीच. आणि फ्लायटेड डिलिव्हरी पाहायला मिळतोय रवी कडूच्या माध्यमातून. सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा आतमध्ये आला
आणि डॉट चेंडूची समाप्ती परत एकदा पाहायला मिळते. स्ट्राईकवर आहे बलवंत, ज्याने षटकारानं खातं खोललं होतं आपल्या संघासाठी. आणि हा चेंडू जोरदार अपील होतोय. चेंडू पायानं जरूर आदलला, परंतु एक धाव मिळतो लेग बाईसच्या रूपामध्ये. एका धावाने संघाची धाव संख्या होत आहे 48. पाचवं षटक समाप्त झालंय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 7 बाद 48. तर आपण विचार केला त्या 8 षटकांचा, 8 षटकामध्ये एमआरआयचा चेंडू, तो चेंडू जुना होईल, सिंगल मैदान असल्यामुळे नक्कीच त्यावेळी पळून धावा जास्त प्रमाणात काढला जायचा, फिटनेस असणं गरजेचं होतं. आणि जर खऱ्या अर्थाने आपण या रायगडच्या टेनिस क्रिकेटचा जर आपण विचार केला तर या टेनिस क्रिकेटमध्ये जे व्यावसायिक क्रिकेट जे आलं त्याची सुरुवात जर खऱ्या अर्थाने कुठून झाली असेल तर ती विचुंबा क्रिकेटच्या माध्यमातून. कारण की प्रथमच ट्रॅक, टी शर्ट आणि शूज याचा उगम कुठे झाला असेल तर विचुंबा गावातून. दादा, विचुंबा गावात भरपूर हौशी क्रिकेटपटू म्हणा किंवा स्पॉन्सर्स म्हणा क्रिकेटसाठी ते जीव ओततात. तुम्ही क्रिकेट खेळा, आम्ही पैसे देतो, आम्ही पैसे भरू, तुम्ही चांगलं क्रिकेट खेळा, आम्हाला जिंकून द्या, आम्ही तुम्हाला काही देऊ. आणि नक्कीच आता तुम्ही उल्लेख केला या स्पॉन्सरशिपचा. सदानंद चोडगे बेलवलीचा हा गोलंदाज अंतिम षटक टाकण्यासाठी. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाते शॉर्ट, पूर्ण दुहेरी धावच्या ठिकाणी प्रयत्न होतोय का, परंतु नाही. एकच धाव संख्येत बदल, धाव संख्या आहे 49. 7 गडी बाद. जर आपण विचार केला विचुंबा गावच्या स्पॉन्सरशिपचा तर निश्चित असे क्रिकेट वेडे पनवेल तालुक्यात कुठेही पाहायला मिळणार नाही. परंतु एवढी स्पॉन्सरशिप असताना सुद्धा विचुंबा गावचा जो क्रिकेट आहे ज्या पद्धतीने असायला हवा होता त्या पद्धतीचा क्रिकेट आपल्याकडे त्यांच्याकडून पाहायला मिळत नाही. जो दर्जा होता विचुंबा संघाचा तो कुठेतरी थोडासा, खेळाडू चांगले आहेत पण कुठेतरी चूक होत आहे हे निश्चित आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाडू चांगले आहेत पण कुठेतरी प्रॅक्टिसचा अभाव असावा, कुठेतरी एकत्रितपणात येण्याचा अभाव असावा, म्हणून ते यशस्वी होत नसावेत. नक्कीच. आणि येणाऱ्या काळात त्यांची यंग ब्रिगेड चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळतोय. त्यांच्या ग्रामस्थांना हवा असलेलं क्रिकेट हे पाहायला त्यांच्या माध्यमातून नक्कीच मिळेल. आता पुन्हा एकदा आपण स्पर्धेकडे बोलतो. आतापर्यंत जर आपण विचार केला तर 8 बाद 49. आणि आता फलंदाजीसाठी येतोय तमीम मुल्ला. निश्चित तमीम सर या ठिकाणी फलंदाजी करतायत, इंजिनियरचे क्लासेस घेत आहेत. एक चांगला व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहायला मिळतो. हा चेंडू हाफ स्टंपवरचा स्टेर करण्याचा प्रयत्न, बघूया धावचित होतोय का, परंतु नाहीये. आणि ज्या ठिकाणी धावचित होण्याची संधी होती त्या ठिकाणी मात्र 3 धावा या ठिकाणी फलंदाजाला मिळतात. या 3 धावाने संघाची धावसंख्या पोहोचतोय 52. 22च्या स्वरूपात. बलवान राय के बल्ले से निकला हुआ ये और चुरा लिए 2 रन आणि 2 धावा. संघाची धावसंख्या 54. नक्की जशी धावसंख्या वाढते तसे कोपरच्या पॅव्हलियन मधून उत्साह वाढताना पाहायला मिळते. परंतु सुरुवातीचे 2 सामने हरल्यानंतर सुद्धा त्याचा उत्साह कायम आहे ही सर्वात मोठी गोष्ट. सदानंदचा हा चेंडू ट्रॅप केलाय. सदा चेंडू डीप पॉइंटला, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे. 1 धाव पूर्ण केली, दुहेरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 56 ही धावसंख्या या ठिकाणी कोपर संघाची पाहायला मिळतोय. या इनिंग मधला आणि या षटकातला हा शेवटचा चेंडू. एका मोठ्या फटक्याची आवश्यकता. हो, सुंदर चेंडू हाफ स्टंप वरचा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या हातून चूक होतोय, परंतु पंच हा चेंडू वाईड असल्याचा इशारा करतायत. अवंतर धावसंख्येत भर. एका धावाने संघाची धावसंख्या होते 58. 1+1 58 धावसंख्या. शेवटचा चेंडू. तमीम सर फलंदाजी करत असताना
आणि हा चेंडू सरळ तमीमच्या बॅट मधून निघालाय लॉंगच्या दिशेने, परंतु हवेच्या विरोधात केलेला फटका फसतोय. फलंदाज तमीम बाद. 9 बाद. 8 बाद 58 आणि 59 धावांचं लक्ष ठेवलंय ते जय हनुमान उमरवली संघासमोर. तर नक्कीच आता या ठिकाणी 59 धावांचं आव्हान जय हनुमान उमरवली संघासमोर. एक 5 मिनिटाचा ब्रेक आहे आणि तोपर्यंत सतत क्रिकेट या विषयावर चर्चा होणार आहे आणि चर्चेसाठी उपलब्ध आहेत एक स्टार खेळाडू. त्याने अनेक सामने हरिओम संघ असेल किंवा पनवेल मध्ये अनेक संघ आहेत ज्या संघातून आपली फलंदाजी आणि गोलंदाजी तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अशा अनेक कामगिरी आपण पाहिल्या असतील. असे आमचे भाऊ पाटील या ठिकाणी उपस्थित. भाऊ सर यांच्यासोबत आमची सतत चर्चा होत आहे या क्रिकेट या विषयावर. तर विचार करत होतो आम्ही की विचुंबा संघ, तदनंतर आपण असे अनेक संघ पाहिले की ज्यांनी सातत्याने चांगला क्रिकेट, चांगली स्पॉन्सरशिप अनेक संघांना दिली, अनेक संघ नावारूपाला आले. परंतु विचार केला आपण की प्रेक्षक वर्गाची जी एक इच्छा असते की प्रत्येक संघाकडून चांगला खेळ व्हायला पाहिजे, परंतु पूर्वीच्या जर क्रिकेटचा जर आपण विचार केला तर पूर्वीचा क्रिकेट हा गावाच्या इज्जतीसाठी आणि प्रत्येक खेळाडू आपल्या नावलौकिकीसाठी खेळत होता. परंतु आता जर आपण विचार केला तर आता खऱ्या अर्थाने व्यावसायिक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. फक्त पैशांसाठी क्रिकेट खेळला जातो, शोबाजीसाठी क्रिकेट खेळला जातो. आपली गुणवत्ता सिद्ध करावी, आपल्या गावाचं नाव रोशन करावं ही भावना आज फार मोठ्या प्रमाणात खेळाडूंमध्ये आपल्याला दिसत नाहीये. एक उणीव या ठिकाणी आपल्याला जाणवते. तर भाऊसर आपल्याला काय वाटतं या बाबतीत? दादा, पूर्वीचं क्रिकेट असायचं. पूर्वी गावात एकच, पूर्ण गावाचा एक संघ असायचा. एखादी पार्टी, बाबा 2 पार्ट्या आहेत, 2 पक्ष आहेत, तर क्वचित 2 संघ असायचे, पण शक्यतो एकच संघ असायचा. एक संघ असायचा, एक संघाची मॅच असायची. पूर्ण गाव डंपर भरून, तेव्हा तर ट्रान्सपोर्टेशनच्या एवढ्या सोयी नव्हत्या. डंपर भरून, काही सायकलवर, काही चालत, एका बाईकवर 3-3, 4-4 लोक जायची सामने पाहण्यासाठी. त्यामुळं गावच्या खेळाडूंवर पूर्ण गावाचा दबाव पण असायचा, आपला परफॉर्मन्स चांगला व्हावा या दबावाखाली पण खेळ चांगला व्हायचा. आता आपण बघतो, आता लाख रुपये, 2 लाख रुपये, 3 लाख, 5 लाखाच्या स्पर्धा असतात आणि खंत एवढी वाटते की त्या स्पर्धेमध्ये संघ उतरतात, टी शर्ट, ट्रॅक सगळं पॅकर्स देतात, एंट्री 2-2, 3, 20, 25, 30 हजार पॅकर्स भरतात, पण त्या संघाकडे 12वा खेळाडू सुद्धा नसतो. नक्कीच नक्कीच हे सातत्याने पाहिलं. पूर्वी 12व्या खेळाडूची रांग लागायची. प्रत्येकाला एक म्हणजे नाव सांगण्याचा आनंद, आपल्या म्हणजे गावची टीम आहे, म्हणजे गावचा खेळाडू आहे, हे नाव सांगण्यासाठी अक्षरशः रिंग लागायची. परंतु आता 11 खेळाडू सुद्धा काही संघामध्ये होत नाही. एक फार मोठी तफावत आपल्याला पाहायला मिळते. आणि पूर्वीचं जर क्रिकेटचं जर खुंड जर बघितलं ना आपण, भयंकर म्हणजे भयंकर जिद्द असायची, शेवटच्या चेंडूपर्यंत जिद्द पाहायला मिळायची. खेळाडू आपण मित्र असू क्रिकेटच्या मैदानाबाहेर, पण क्रिकेटच्या मैदानात जेव्हा आपला सामना चालू असेल तर एकमेकांशी कोण बोलत पण नसत. किती चांगले मित्र असो, पण बोललेलं पण चालत नसे, कारण की पूर्ण गावाचं लक्ष असायचं, हा याच्याशी बोलतोय बाबा, हा चांगला असा पण दबाव असायचा. त्यामुळं क्रिकेट कोणी बोलत पण नसे ग्राउंडमध्ये. जर आपण विचार केला की पूर्वीच्या क्रिकेटचा आताचं क्रिकेट म्हणजे मी समजतो कदापि राग येईल बोललो तर बघ, घंटा क्रिकेट आहे, घंटा क्रिकेट. लॉर्ड्स बघतात, यू असेल ते मी खेळणार नाही, तो असेल संघ तर यांना एंट्री देऊ नका, त्यांना त्या गटामध्ये टाका, आम्हाला लो गटामध्ये. अरे पूर्वी बिंदा असं सांगणार, बिंदा कोणाशी पण लाव. दादा, पूर्वीचं क्रिकेट असायचं. पूर्वी ग्रामीण क्रिकेट किंवा काय असं काही नव्हतं. पूर्वी सामने व्हायचे, एखाद्या संघात कोणतरी बाहेरचा खेळाडू पण खेळत असत, आपण खेळायचो, आपण 3 मॅच 4 मॅच जिंकायचो आणि शेवटी कोणतरी मुंबईचा संघ यायचा, आपल्याला हरवून जायचा, असा प्रकार असायचा. तरी पण क्रिकेट खेळणं कधीच कोणी बंद केलं. आता मी बघितलं बी गट, सी गट, मला वाटतं जास्त घंटा क्रिकेट आपण बोललो ते बरोबर आहे, कारण की आता प्रत्येक संघ बघतोय, हा कुठला बी गट आहे ना, सी गट आहे ना, माझी एंट्री टाक. त्यात पण सी गट मध्ये पण कुठला संघ लागला, अरे हा नको मला, मी नाही खेळणार, म्हणजे एंट्री टाकून ऍडव्हान्स देऊन पण संघ जात नाही. म्हणजे क्रिकेट तुम्ही खेळताय की पैसे कमवताय हेच कळत नाही. चेंडू द्यायचा आहे. नक्कीच मी असं म्हणतो की राड्या क्रिकेट, आताचा जो क्रिकेट आहे ना, राड्या क्रिकेट, लहान मुलांसारखं रडत आताचा क्रिकेट खेळला जातो. पूर्वी असा नसायचा मित्रांनो. त्यावेळी चिठ्ठीत नाव लिहून यायचं की 8:30 वाजता सांग.
59 धावा काढायच्या, 58 धावा झाल्यात. तर नक्कीच या ठिकाणी सदानंद जरा रागात बसते की असे काय बोलतात, पण नक्कीच आमचाही क्रिकेट अत्यंतिक प्रेम. आम्ही लहानपणापासून आतापर्यंत क्रिकेट बघत आलो, आम्हाला क्रिकेट अत्यंतिक प्रेम. परंतु क्रिकेटचा कुठेतरी नुकसान होतोय म्हणून आम्हाला त्या गोष्टीचा राग येतोय, दुसरा काय नाही. आताचा क्रिकेट हा लहान मुलांच्या रडण्याचा क्रिकेट आहे. खरोखरच हे शब्द उच्चारताना खंत वाटते, पण क्रिकेटचा आपण कुठेतरी मान ठेवला पाहिजे. क्रिकेट सारखा खेळला गेला पाहिजे. क्रिकेट हे बैलांच्या शर्यतींसारखा खेळला नाही पाहिजे. फक्त पैशासाठी आणि नावासाठी क्रिकेट नाही झाला पाहिजे. क्रिकेट खेळण्यासाठी, चांगला खेळ दाखवण्यासाठी झाला पाहिजे. मी तर म्हणतो दादा, म्हणून तर ही बक्षिसे जी लागतात आपली 2 लाख 5 लाखाच्या स्पर्धा, तुम्ही 50,000 बक्षीस ठेवा, ₹1,00,000 बक्षीस ठेवा, पण स्पर्धा चांगल्या ठेवा. 6 षटकांच्या ठेवा, 8 षटकांच्या ठेवा, चांगले क्रिकेटपटू घडतील. नक्कीच. मी भाऊचं सांगायचं म्हटलं, मी आता असे काही क्रिकेटर बघितलेत की एखाद्या मॅचला 2-3 षटकार मारले की एखादी मॅच जिंकवली, रातभर झोपत नाही, या नाक्यावर फिर त्या नाक्यावर फिर, काय चर्चा झालेली असते. अरे पण मी असे खेळाडू बघितलेत की त्यांनी कित्येक घरं भरली त्यांची मॅन ऑफ द मॅच घेऊन, तरी सुद्धा कुठे त्यांच्या चेहऱ्यावर हावभाव दिसत नाही. हा क्रिकेट, त्यावेळेचा क्रिकेट आणि आताच्या क्रिकेट मधला फरक आहे. आणि या ठिकाणी आमचे दोन्ही लिजंड खेळाडू पाहायला मिळतात मित्रांनो. आमच्या समोरच्या कक्षेसमोरून विकास केणे आणि चंद्रकांत भोईर, अतिशय गाजलेले क्रिकेटवीर. आणि मी कित्येक अशा मॅचेस पाहिल्यात आणि मी सोबत खेळलोय सुद्धा. विकास केणे यांच्या गोलंदाजीच्या बाबतीत सांगायचं झालं तर कित्येक सामन्यामध्ये 6 धावा त्यांनी डिफेंड केल्यात आणि आपल्या संघाला विजय करून दिला. आता बोलूया सामन्याकडे. राऊंड नंबर 2 वर सामने जे झाले त्यात नेऱ्या संघाने विजय मिळवला व्हीव्हीपी संघावर, त्यामुळे दोन्ही संघांचे 2-2 सामने जिंकलेले आहेत. आता इथे जर उमरोली संघ जिंकतोय तर आपल्याला पुन्हा एकदा बॉलआउट बघायला मिळेल. नक्कीच. आणि खासियत आहे या स्पर्धेचे, एक चांगला नियम या ठिकाणी लागू केलाय. एक सामना खेळवण्यापेक्षा, सुपर 8 खेळवण्यापेक्षा ही एक किंवा रन रेटच्या ऍव्हरेज नुसार जर आपण विचार केला तर ही चांगली संकल्पना. रन रेट आपण कितीही काढा, किती चांगल्या प्रकारे काढा, पण कोणाला काही समजत नाही आणि मग प्रत्येक पॉईंटसाठी 0.01 0.02 साठी भांडणं होतात. त्यामुळे बॉलआउट केलेलं आहे. तुम्ही करा, प्रॅक्टिस असेल चांगली तर स्टंप टिपा आणि जिंका. नक्कीच. बाला धनवे गोलंदाजीसाठी सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा फुलटा चेंडू बघूया कॉटन बॉल होतोय का, स्वतः गोलंदाज त्या चेंडूवर आणि अशा प्रकारे फलंदाज डॉक्टर राऊत बाद. 40+ स्पर्धा बघितल्या. आपल्याकडे डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, शिक्षक आहेत, व्यावसायिक आहेत, सर्व प्रकारचे म्हणजे चांगले सेटल्ड क्रिकेटपटू आहेत, पण ते आपला काम धंदा सांभाळून क्रिकेट खेळतायत. आजची पिढीला आपण बोलतोय, आजची पिढी फक्त क्रिकेट आणि क्रिकेटच खेळत बसते. आपल्या काम, करिअरचा पण विचार करायला पाहिजे, क्रिकेट खेळायला पाहिजे. म्हणून मी बोलतो फक्त शनिवार रविवारच क्रिकेट व्हायला पाहिजे. बाकीच्या दिवशी तुम्ही आपली कामं करा, कॉलेज करा, शिक्षण करा आणि क्रिकेट खेळत राहा. आणि नक्कीच आता 1-2 दिवसापूर्वी आपले अध्यक्ष, आपले या नंदू घरस सर, मॅन फ्रॉम कालुंद्रे, यांनी जो एक लेख फॉरवर्ड केला होता मित्रांनो ग्रुपवर, आणि निश्चित त्याच्या चांगल्या प्रकारची माहिती दिली होती की काय करायला पाहिजे. कारण की हा आपला जो एरिया आहे, संपूर्ण विभाग आहे, पनवेल उरण असेल, ह्या विभागामध्ये अतिशय जोरानं डेव्हलपमेंट चालू आहे. चांगल्या प्रकारे सगळ्यांना मुबलक असं आता वित्त मिळत आहे, परंतु त्याचं नियोजन व्यवस्थित होत नाही. कारण की सर्व स्तरातील लोक आज यंगस्टर आहेत ते क्रिकेटच्या पाठीमागे लागलेत. आणि हा चेंडू खडे लेग ग्लान्स पाहायला मिळतोय. खडे ज्याला म्हणतात क्रिकेट मधला खडा शॉट पाहायला मिळतोय. नरेश पाटीलच्या बॅट मधून डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातो 4 धावांसाठी चौकार. तर निश्चितच यावेळी आपण थोडासा आपला एज्युकेशन, आपले जॉब या सगळ्या क्षेत्राकडे आपण पाहायला मिळेल. आणि जर असं बरेच जण म्हणतात की आता टेनिस क्रिकेटला चांगले दिवस आले, तर मी खऱ्या अर्थाने सांगतो, स्पष्ट सांगतोय की खराब दिवस आले टेनिस क्रिकेटला. जर आपण विचार केला की मागच्या वर्षी कोकणामध्ये जी सिरीज झाली होती आणि त्या रत्नागिरीमध्ये, तर थॉमस डायस या खेळाडूला मॅन ऑफ द सिरीज मिळाली होती, बुलेट 2 व्हीलर. आणि त्याला एक प्रश्न विचारला होता की काय म्हणशील टेनिस क्रिकेट बद्दल, तर त्यावेळी त्या थॉमस डायसनी टिप्पणी केली होती. त्याने स्पष्ट सांगितलं, जर टेनिस क्रिकेट मधला कोणताही करिअर नाहीये कोणत्याही खेळाडूला, जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुम्ही लेदर क्रिकेटकडे वळा, टेनिस क्रिकेटकडे वळू नका. तर मित्रांनो, टेनिस क्रिकेट हा सोपा क्रिकेट आहे, कमी बजेट मधला क्रिकेट आहे, परंतु तुम्ही सॅटर्डे आणि संडे पर्यंत मर्यादित राहिलात तर खऱ्या अर्थाने त्या क्रिकेटला पण चांगली दिवस येतील. आता क्रिकेटमध्ये काही चुकीचं नाही, क्रिकेट करिअर म्हणून निवडा तुम्ही, पण टेनिस क्रिकेट नाही. टेनिस क्रिकेटमध्ये करिअर नाही. आपण करिअर लेदर क्रिकेट खेळा, चांगलं कोचिंगला जा, आपल्याला चांगल्या ठिकाणी नोकरी मिळेल आणि क्रिकेट खेळण्यासाठी नोकरी मिळेल, क्रिकेट खेळावर नोकरी मिळेल. त्यामुळे आपण क्रिकेट खेळा, पण कोणता क्रिकेटमध्ये आपला करिअर आहे ते बघून क्रिकेट खेळा. टेनिस क्रिकेट खेळा, शनिवार रविवार खेळा, आरोग्यासाठी खेळा, पण फक्त शनिवार रविवार खेळा.
नक्कीच. आणि परत एकदा आता फलंदाज नरेश पाडेल आपले बॅट मधून शैलीदार फलंदाजी करत असताना हा चेंडू अक्रॉस द लाईन केला, सरळ चेंडू जात आहे लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर, वन बाउन्स चौकार. बॅक टू बॅक दोन चौकार पाहायला मिळतात नरेश पाटील याच्या बॅट मधून. गोलंदाज बाळा धनवे मॅन फ्रॉम कर्जत दहिवली या गोलंदाजच्या गोलंदाजीवर आक्रमण करत असताना नरेश पाटील बेलवली गावचा हा अप्रतिम फलंदाज. तर नक्कीच या ठिकाणी चांगली फलंदाजी पाहायला मिळते. 59 धावांचं लक्ष्य पार करत असताना जय हनुमान उमरोळी या संघाची सुरुवात करत असताना नरेश पाटील फलंदाज आपल्या बॅट मधून लगातार दोन चौकार त्यांनी ठोकलेत आणि अक्षरशः गोलंदाजीची फिसे काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी तो करतोय. हा सुंदर चेंडू बॅट अँड पॅडच्या मधोमधला बॅटची काढा घेऊन चेंडू जातोय शॉर्ट स्कोअर लेग एरियामध्ये. तोपर्यंत एक धाव मिळतोय नरेश पाटीलला. एका धावाने संघाची धाव संख्या होतोय 1-9. स्ट्राइक वर सुभाष. आणि सुभाष गोंदीच्या बॅट मधून निघालेला हा उत्तुंग षटकार आणि अक्षरशः वावंजे गावचा हार्ड हिटर भाऊसर या ठिकाणी माहिती देत आहेत की जबरदस्त हार्ड हिटिंग करतो हा फलंदाज आणि त्याचं प्रत्यक्ष उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी आलेत आमचे सहकारी मित्र रवी कडू. आणि सध्या आपण पाहू शकाल प्रवीण यांना पंचांच्या भूमिकेमध्ये. अनेक हो हो हा चेंडू बॅट आणि पॅडच्या वरून जाणारा चेंडू. षटक क्रमांक पहिलं समाप्त होतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1-15. गणेश ग्राउंड नंबर 2 ला जातो का? कोपरच्या मैदानावर. थोडक्यात जर आपण विचार केला या स्पर्धेच्या विषयी सातत्याने चर्चा केली जात होती आणि खऱ्या अर्थाने जर मित्रांनो विचार केला या ठिकाणी मी सांगतो की ह्या स्पर्धेमधले नियम हे थोडेसे वेगळे आहेत आणि निश्चित या नियमांचा या ठिकाणी स्वागत केला जातोय. कारण की प्रत्येकी 2 संघ 2-2 सामने जिंकतोय. समान गुण झाले तर नक्कीच या ठिकाणी बॉल आउट असा सामना या ठिकाणी खेळवला जाईल. परंतु ऍव्हरेज किंवा सुपर ओव्हर किंवा तदनंतर तिसरा सामना किंवा चौथा सामना अशा प्रकारचा कुठलाही नियम या ठिकाणी लागू केला गेला नाहीये. फक्त बॉल आउटचा हा नियम असणार आहे. षटक क्रमांक 2 व्यक्तिगत पहिला आणि संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन महेश म्हात्रे एअरपोर्ट इन कडून आणि फलंदाज नरेश पाटील. आणि सुंदर फेक पाहायला मिळतोय महेश म्हात्रे याच्याकडून. हा चेंडू और पीस बघूया झेल होते आणि फलंदाज नरेश पाटील बाद. दुसरा फलंदाज बाद होतोय. एकोणसाठ धावांचं लक्ष आहे आणि आतापर्यंत धाव संख्या झाली 2-15. 2-15 दुसरं षटक 59 धावांचं लक्ष. नेरे संघाचं अभिनंदन. आपण दुसरा सामना जिंकला. तसं विविध संघ आपण बॉलआउट साठी तयार राहायचं दोन्ही संघांनी. आणि आता या सामन्यात जर उमरोली संघ जिंकतोय तर तोही संघ आपल्या बॉलआउट मध्ये भिडेल. सुधीर दादा आपण बघितलं असेल पहिल्या षटकात 15 धावा आल्या. 6 षटकांचा सामना आहे.
कुठेतरी नरेशने कॅप्टन्स इनिंग जिम्मेदारी घेऊन आपल्याला खेळायला पाहिजे होतं, पण त्यांनी मोठा फटका मारण्याच्या नादात, हवेच्या विरुद्ध मारण्याच्या नादात आपली विकेट गमावून बसलेला आहे. हॅलो, नक्कीच त्या गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केलात आपण, परंतु जर विचार केला आपण की क्रिकेट फक्त बॅटने होत नाहीये, तर ओव्हरऑल मैदानावर गेल्यानंतर त्या मैदानावरचा पूर्ण विचार करणं खूप गरजेचं होता. कुठल्या इंडनं फलंदाजी करणं गरजेचं आहे, कुठल्या इंडनं सिंगल घेणं गरजेचं आहे. हा चेंडू ओ हो, वेल स्टॉप या ठिकाणी शरद पाटील याच्या माध्यमातून. हॅलो, चला बाजूला वा. एम्पायर काय डिसिजन? राजा जरा बाजूला व्हायचं आपण. चेक करायचंय. ओके, या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी केली, परंतु मित्रांनो आणि या ठिकाणी विचुंबा गावचे क्रिकेट शौकीन तसेच कुस्ती पैलवान बीडी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. विनंती आहे की आमच्या अतिथी मंचावर आपण यायचंय. नाही सुभाष गोंदली परत एकदा आपल्या बॅट मधून आग ओकणारी फलंदाजी पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मधून हा दुसरा षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. या 6 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकत आहे. आमचे मित्र विचुंबे गावचे पैलवान बीडी पाटील साहेब, आपण इकडे यायचंय. बीडी पाटील यायचंय. हो हो, आणि हे या ठिकाणी झेल सुटतोय. संतोष पवार यांच्याकडून फार मोठी मिस्टेक पाहायला मिळतोय. दादा असं ऐकलं जातं पवारांची फिल्डिंग चांगली असते. पवार फिल्डिंग लावूनच महाराष्ट्रात काम करतात, पण या पवारांनी काहीतरी चुकीचं केलंय. या स्पर्धेचे 2 पराभव, त्या पराभवांचा मानसिक दबाव त्यांच्यावर पाहायला मिळतोय. हा चेंडू परत एकदा भिडकावलाय. बिग हिट, 6 धावांसाठी षटकार. सुभाष गोंदले आणि सतीश गायकर आक्रमक फलंदाजी या ठिकाणी करत असताना या 6 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकत 29. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 29 ही धावसंख्या या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी साकारले आपल्या संघासाठी. आणि उर्वरित 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 4 षटकात 30 धावांची आवश्यकता आहे. 24-30 असं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतं. सतीश गायकर, सुभाष गोंदली आक्रमक फलंदाजी करत असताना हॅलो
गोलंदाज नेम प्रशांत पाटील, उजव्या हाताचा गोलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा चेंडू ओव्हरपिच चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक धाव पूर्ण केली. दुहेरी धावेचा या ठिकाणी प्रयत्न होता पण नाही. एका धावाने समाधान मानावं लागतं. एका धावाने संघाची धाव संख्या होते 30. हॅलो, चेंडू कार्पेट पद्धतीने खेळून काढलाय लॉंग ऑफला. एक धाव, एका धावाने संघाची धाव संख्या होतोय 31. हॅलो, चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. सतीश पाटील, सतीश गायकर आणि सुभाष गोंदे याच्या दरम्यान आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या होतोय 33. आमचे मित्र बीडी शेठ पाटील आपण यायचंय. बीडी पाटील आणि किरण सुरते यांच्या या ठिकाणी आगमन होते. हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू इन स्विंग झाला. एक डॉट चेंडूची समाप्ती, एक निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळतोय. परेश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवर. हो, चेंडू लेगस्टंपच्या बाहेरून जाणारा आणि फंच वाईड असल्याचा या ठिकाणी इशारा करतायत. 1+4 आणि 22च्या स्वरूपामध्ये 5 धावा मिळत आहेत. वाईट बॉल, वाईट. 5 धावांनी संघाची धावसंख्या होतोय 38. 38 ही धावसंख्या. आतापर्यंत गडी बाद झाले 2. खूप चांगली फलंदाजी केली सतीश गायकर आणि सुभाष गोंदली या दोन्ही फलंदाजांनी. अनेक दबाव गोलंदाजावर पाहायला मिळतोय. हो, हा चेंडू ऑफ स्टंपवरचा ट्रॅप करण्याचा प्रयत्न आणि परत एकदा पंच चेंडू वाईट बॉल असल्याचा इशारा करतात. 1+1 अशा या 2 धावा, 2 धावाने धावा संघाची धावसंख्या पुढे सरकते 40. हो, हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पॅडला जरूर आदळला परंतु हॅलो हॅलो एक धाव मिळतोय. एका धावाने संघाची धाव संख्या झाली 41. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. नक्कीच काय होणार या 3 षटकात 18 धावा. अंतिम 3 ओवर में जीतने के लिए 18 गेंदों में 18 रनों की आवश्यकता. और अगर देखे जाए बल्लेबाजी तो सतीश गायकर और सुभाष गोंदली जिन्होंने एक आक्रामक बल्लेबाजी की अपनी टीम के लिए और जो 59 रनों का लक्ष्य था जीतने के लिए 6 ओवर में, तो शायद उस लक्ष्य के करीब करीब पहुंचते हुए, क्योंकि जिस तरह की आरंभिक जो शुरुआत की थी नरेश पाटिल ने, बिल्कुल उस आरंभिक शुरुआत को बरकरार रखते हुए कंटिन्यू किया इन दोनों बल्लेबाजों ने. और खास तौर पर बाला धनवे जिनके गेंदबाजी के ऊपर पहले जो ओवर फेंकी थी उन्होंने पावर प्ले की, उस ओवर में 15 रन बनाए और उस 15 रन को आगे लेते हुए लगभग करीबन 3 ओवर का खेल खत्म हुआ और 3 ओवर में 40 रन बनाए, 40 रन बनाए, 41 रन बनाए, 41 रन बने. और अभी जीतने के लिए 18 गेंदे और 18 रनों की आवश्यकता. गेंदबाजी में परिवर्तन, संतोष पवार एयरपोर्ट इन की तरफ से गेंदबाजी करेंगे और स्ट्राइक पर है
सतीश गायकर स्ट्राइक पर और नॉन स्ट्राइक इन पर है सुभाष गोंदली और दूर वाली छोर से गेंदबाजी करेंगे संतोष पवार। सीधी गेंद आई, 1 बाउंस, 4 रन। संतोष पवार के पहली गेंद के ऊपर आक्रमण। धाकड़ बल्लेबाजी इस वक्त सतीश गायकर के बल्ले से निकलती हुई। सतीश गायकर, संतोष गोंदली, सुभाष गोंदली, ये दोनों ही बल्लेबाजों ने एक जबरदस्त साझेदारी की अपनी टीम के लिए। धीरे धीरे लक्ष्य के नजदीक आती हुई ये बल्लेबाजी करने वाली टीम। ओ अच्छी गेंद थी, इस बार बैट और पैड के बीचों बीच गेंद को डाला। बिल्कुल जगह बनने की कोशिश थी बल्लेबाज सतीश गायकर की, लेकिन डॉट गेंद की समाप्ति। और अब 10 गेंदें और जीतने के लिए और छक्का, फ्लैट शॉट, फ्लैट 6 यहां पर देखने को मिला। इस 6 रन के साथ टीम का कुल स्कोर बन चुका है 51। 8 रनों की आवश्यकता। बहुसर असं वाटत होते की नरेश आउट झाल्यानंतर, नरेश आणि राऊत सर आउट, डॉक्टर सर आउट झाल्यानंतर असं वाटत होते की कुठेतरी फलंदाजीवर दबाव येतो की काय, परंतु ज्या अर्थी फलंदाज सुभाष गोंदली आणि सतीश गायकर यांची फलंदाजी जर आपण बघितली तर अतिशय गोलंदाजी या ठिकाणी पिसे त्यांनी काढलेली पाहिजे। मागासच्या ओव्हरमध्ये बघितलं आपण 24 चेंडू 30 धावांची गरज असताना प्रशांत पाटील याने 2 वाईट चेंडू टाकले आणि त्या वाईट चेंडूवर जवळजवळ 7 धावा भेटल्या फ्री मध्ये। नक्कीच हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या अंदरुणी इनसाइड एज झाली आणि चेंडू शॉर्ट स्कोर एरियामध्ये एक धाव मिळते फलंदाजाला। एका धावाने संघाची धावसंख्या होतोय 52 आणि खूपच दबाव या ठिकाणी पाहायला मिळाला गोलंदाजाच्या वर। नक्कीच नक्कीच आणि संतोष पवार याचा जर आपण विचार केला तर संघापेक्षा आयोजनाचा ताण त्यांच्यावर खूप होता। आणि हा चेंडू परत एकदा लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा वाईड बॉल। आणि हा सरळ चेंडू भिडकावला 6 धावांसाठी उत्तुंग षटकार। सुभाष गोंदलेच्या बॅट मधून निघाला अप्रतिम षटकार आणि या षटकाराने संघ विजयी होतोय। आता तिन्ही संघांनी नेरा, व्हीबीपी अजिंक्य, व्हीबीपी आणि जय हनुमान उमरोली या तिन्ही संघांनी बॉल आउट साठी तयार राहायचंय। प्रत्येक कॅप्टननी जरा आमचे संपर्क साधायचा आहे, त्यांना नियम समजावून सांगायचे। तिन्ही टीमच्या संघनायकांनी इकडे यायचंय। नक्कीच मित्रांनो, एक नवीन नियम जुनाच आहे, परंतु या ठिकाणी तो नवीन पद्धतीने लागू केला आणि नक्कीच मी समजतो की खऱ्या अर्थाने टाइम वेस्ट न करता किंवा कोणत्याही संघावर अन्याय होणार नाही याची दक्षता या ठिकाणी घेतली। दादा, हा नियम ठेवण्यामागे उद्दिष्ट असंच आहे। आता आपण बघितलं सुभाष ना, बॉलिंग वर मॅच। दादा, नियम जुनाच आहे, पण आता आपण बघतोय आता आजच्या ग्रुपमध्ये 4 टीम होत्या, 4 टीम पैकी 3 संघांनी 2-2 आपले सामने जिंकलेत। त्यामुळे प्रत्येकाला समान संधी असावी। कुठेतरी रन रेट एखाद्या मॅचला कुठेतरी जास्त रन मारले किंवा एखाद्या मॅचला कमी रन मध्ये आउट झालो तर तो जिंकून पण काय फायदा नाही, म्हणून प्रत्येक संघाला समान संधी असावी, म्हणून आपण हा बॉल आउट